जिंकल्याची खुशी. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही आता म्हणशीला की या रात्री काय करायला लागला आहे व्लॉग, रात्रीचं का सुरुवात करला आहे? तर रात्रीच नाही, तर सकाळी वाजलेत पहाटेचे 5 आणि 5 वाजता व्लॉग बनवायला लागलो आहे. पूर्ण थंडीत आणि तुम्हाला गल्लीत धावतो. पूर्णपणे सन्नाट आहे. इकडं बी कोण नाही, इकडं बी कोण नाही. नुसती थंडीच थंडी आहे. तर सकाळी उठलो लवकर, गजर लावलेला 4चा आणि आवरून बाहेर तर थंडी लय वाजालती. तर करायचं तर काय, मग आता थंडी कशी घालवायची, त्यामुळं पूर्ण कडकपणे आंघोळ केली आणि बाहेर आलो आणि बिना जर्किंग घालता व्लॉग बनवायला आलतो. आणि एवढी थंडी वाजायला लागली की आणि आत गेलो, जर्किंग घालूनच आलो. आता आवरून बॅग त्यांनी सगळे भरून ठेवल्या. आता आमच्यातली गँग येणार, मच्छिंद्र पवार आणि अविनाश वाघमारे ही दोघं येणार आणि आम्ही 2 व्हीलरवरनं टेबल शीट कुच्चीला जाणार आहे. कारण का वैभव पाटीलची 4 व्हीलर मोठी आहे, लांबचा प्रवास आहे आणि थंडीत हालत बेकार होत्या 2 व्हीलरवरनं. आणि मनात एकच विचार पडतो आहे की आता ह्याचं ऊसाचा सीझन चालू आहे, तर ट्रॅक्टरवाले बैलगाडीवाले एवढे थंडीत कशी काम करत असतील बाबा, की बघल तेव्हा 24 तास त्यांचं काम चालूच असते. आम्ही ग्राउंडवर जातो आहे ना 6 वाजता तेव्हा ते चालत आलेले दिसत असते, तेव्हा ते गाडीतनं किंवा ट्रॅक्टरमधनं जाताना दिसत असते. तर त्यांच्याकडे बघून कोडं पडतं आहे की बाबा एवढं थंडीत कशी काय, म्हणजे कष्ट किती करत असतील. आणि आता आमचं बी तसंच चालू झालं. आता थंडी, क्रिकेट म्हणल्यावर थंडी, ऊन आणि वारं बघून चालत नाही. तर आता जायचं आहे मस्तपैकी खेळायला, लांब जायचं आहे. कुठं जायचं आहे तर तुम्ही पुढं बघाच, मजा येणार आहे. आणि झोप तर एवढ्या लागल्या का नाही बसच, कारण का काही कारणास्तव झोपायला रात्री 12 वाजले. आणि मेन म्हणजे झोप अशी म्हणजे आनंदी का आहे झोप घालून, की अनोळखी ठिकाणी खेळायला जायचं आहे. तर पहिल्यांदाच आपण तिथं चाललो आहे, त्यामुळं एक्साइटमेंट तर खूपच आहे. कारण बॅटिंग झालीच पाहिजे अशा हिशोबानं तर घरातून निघा लागलो. कारण का 3-4 टुर्नामेंट किंवा जास्त जरा बॅटिंग आपली चांगली व्हायला लागल्या, त्यामुळं आता तिथं पण जाऊन खेळून नाव करून यायची संधी चांगली भेटल्या म्हणून खुशी आहे. त्यामुळं झोपलेलो 12 वाजता आणि लगेच एवढी गाढ झोप लागलेली की गजर वाजला. आणि म्हटलं अरे एवढं लवकर कसं काय गजर, एवढं कसं काय लवकर वाजला, का आधीच चुकून आधीचा लावला आहे. तर परत बघतोय तर वाजलेले 4. तर उठून आवरून पटपट आंघोळ करून आवरून तयार आहे. तर चला जाऊया. आणि कुठं चाललो आहे ते अगोदरच सांगितल्यानंतर सस्पेन्स राहणार नाही. त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला माहीतच असणार की बाबा हां आता ह्यो तिथं चालला आहे. त्यामुळं तुम्हाला मनात एक वेगळंच असणार. त्यामुळं लेट सांगतो, सस्पेन्स थोडा ठेवून सांगतो. तर चला जाऊया. ते या लागले ते आता आवरून आपण आता रोडला जायचं आहे मागं. तर आता जरा झोपून उठलो आहे आणि उजेडले जरा, आणि आमची गँग आता निवांत बसल्या. यो अविनाश झोपला आहे, यो वैभव गाडी चालवला आहे आणि आमचे मच्छू सर जरा पेंगा लागलेत. आता असंच आता निघायचं मॅच खेळायला. Okay, let's go. तर आता चांगली झोप झाल्या आणि आपण कुठं आलोय ह्याची पण झोप झाली. आता सोलापूरमध्ये विजापूरमध्ये आता विजापूरमध्ये आलोय आम्ही. निवांत झोपून बिपून आता नाश्ता करायला थांबायचं. तर भारी वाटायला लागले. निवांत आईस पैस बसून आली, कधी नाही तेव्हा, नाहीतर कायम कुचून बसले होते. आता आडवं निवांत झोपली. काय शाल बिल घरातनं घेऊनच आली, नुसतं आल्यापासूनच झोपली आलो. आता आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि ऑर्डर आम्ही डोसा केला. इथं मी डोसा केलाय आणि या तिघांनी जेवणच मागितले सकाळी. आता वाजलेत 9. सकाळी म्हणले नाश्ता करायला होते, जेवण करूया. आणि मला दुसरा डोसा आलाय. अजून जेवण वाटत बसते अर्धा तास. शेवटी दमून हिली बी डोसा मागवला. तर आम्हाला आता आम्ही बागेवाडीत आलोय आणि बागेवाडीतनं पुढे 60 किलोमीटर जायचं आहे. आणि जी टीम आहे त्यांची क्लुझर गाडी आहे, इथं आमची गाडी इथं लावली आम्ही. आणि उरलेलं 60 किलोमीटर आम्ही त्यांच्या सगळी एकत्र जाणार आहे. ह्या साईडला त्यांची क्लुझर आहे आणि सगळी कन्नड बोलतेत. त्यामुळं आम्ही चौघच मराठी बोलते. आम्हाला कन्नड येत नाही, त्यासनी मराठी येत नाही. नुसतं आम्ही चौघासनी एकामेकाला हा हो करूनच जायला लागणार आहे. आता जायचं होतं गाडीतूनच आमच्या, पण 60 किलोमीटर जायचं, 60 किलोमीटर यायचं, 120 किलोमीटर वाढतंय. त्यामुळं त्यांच्या गाडी मोकळीच आहे, त्यामुळे एकत्रच सगळी गाडीतून जाणार आहे. तर चला जाऊया. आता पुढचा प्रवास क्लुझरमधनं करायचा. आता निवांत झोपून बिपून जायचं, दिवस गेले, आता आकडून बसायला लागणार आहे. तर तब्बल 8 तासाचा प्रवास करून आम्ही कोडेकल गावात आलो आहे. आणि असलं अंग अवघडलं आहे की जबरबासच. 235 किलोमीटर आम्ही खेळायसाठी आलो. 235 आहे ना, 235. तर
तुला कसं वाटते आता एवढ्या लांब येऊन? सोपं नाही, अंग पाग असं झाले. क्लोजरमध्ये आम्ही 13-14 जण होतो. आपली क्रेटाच बेस्ट होती. हां, हे फार अवघड आहे क्रुझर. आणि गप आलो असतो आम्ही क्रेटामधनं, पण ती काय बोललेत की क्लुझर पण मोकळे आहे तर ह्यात बसा. आणि बघता बघता आम्ही 13-14 जण झालो क्लुझरमध्ये. त्यामुळं लय अवघडून बसायला लागलं. हालत लय बेकार, अशी कंबर पागा अशी वाकडे झाले. 110 किलोमीटर क्रुझरचा प्रवास झालेला आहे. असं वाटत होतं की विजापुरातनं फक्त 70 किलोमीटर आहे. आम्हाला गंडवून डायरेक्ट इथं आणले डायरेक्ट 234 किलोमीटर. पाग हालत बेकार झाल्या काय नव्हतं. आणि आता ग्राउंड इकडे आहे, तुम्हाला आत ग्राउंड दाखवतो आत जाऊन. तर चला जाऊया ग्राउंडवर. आता ग्राउंडवर चालतच चाललो आहे. आत गेलं, आतला तुम्हाला नजारा धावतो. मॅच चालू आहे म्हणून बाहेरनंच धावतो, आत जाऊ काही शकत नाही आपण आता. तर आता मॅच आहे, फक्त 2 ओव्हर उरलेत आणि आमची टीम सगळी किटकार लागली. तर आम्ही बी आवरून आता तयार आहे पूर्णपणे. आणि टीम पण सगळी लागलेत शूज घालायला आणि आवरायला. गाव छोटंसं आहे, तुम्ही साईडनं बघा, तुम्हाला धावतो. ही बघा, ही छोटीशी घरं आहेत पण क्रेज एवढा आहे. इथं पुढं समोर गर्दी बघा, आत मॅच चालवून गर्दी आहे. सगळ्यात जास्त क्रिकेटचा क्रेज इथं. आणि सट्टा ह्या कर्नाटकात जास्त लागतो क्रिकेटला. एवढा सट्टा लागतो की नाही की पर बॉलला असा प्लेअर आत उतरला की हा मिनिमम किती स्कोअर करेल, किती बॉल खेळेल, सगळा पहिल्या बॉलला काय करेल, सगळा सट्टा लागत असतो त्याच्यावर. आणि त्यामुळं ह्या साईडला क्रिकेट जास्त म्हणजे श्रीमंत आहे क्रिकेट, पैसे जास्त कर्नाटकातच आहेत ते. आणि आता आली, आता बॅटिंग तर चांगलीच करायची. आता मॅच आहे, जर पहिला 8 ओव्हरची मॅच आहे, मेन म्हणजे थांबून खेळण्याचा प्रयत्न करेन. आणि स्कोअर जास्त वैयक्तिक जास्त आहे, 40-50 वैयक्तिक. माझं तर मध्ये 50 करायचा. तर बघा शेवटी क्रिकेट आहे, काय होईल ते होईल, पण 50 करायचा प्रयत्न करेन. तर चला जाऊया. विकेट विट करके कैसा दिख रहा हूं मैं. ही टीम सगळे आमची एका साईडला बसायला चालली. आणि तुम्ही ग्राउंड बघू शकता, जरा जवळ आता चान्स भेटला आहे, विकेट तुम्हाला धावतो. लय मजा आहे, भारी येणार आहे खेळा. पब्लिक तर लय झाली. पब्लिक हिरो आमचा उन्या सनस्क्रीन लावून तोंड बीड धुवून चिकना बांधवून तयार आहे खेळण्यासाठी सज्ज. आणि सगळी गँग आणि पब्लिक सगळं भिताडावर बसले. गरीब गाव पण सट्ट्याला शेवट 1 नंबर सट्टा लागतो इथं. हे पिच बघा, पूर्ण रॅपिड आहे. टेनिसपेक्षा सॉरी आपल्या सिमेंट विकेटपेक्षा लय डेंजर आहे. खालीवर राहते बॉल आणि माती, लाल माती आहे ती आपल्या गोव्यात रीती असते ना त्या टाईपची माती आहे. त्यामुळे डेंजर दिसते, खेळायला बी मजा येणार आहे. आणि आपल्याला सांगितलं स्कोअर करायला लागणारच आहे, त्याशिवाय पर्याय नाही. चांगलं खेळून जिंकूनच इथून जायचं. शाबाश शाबाश. व्हिडिओ आता मॅच झाल्या आणि पहिली मॅच दुपारी झाल्या. आणि पहिल्या मॅचला आम्ही पहिला बॅटिंग केली आणि 10 ओव्हरला 127 स्कोअर केलता. आणि पुढच्या टीमला वैयक्तिक बॅटिंग चांगली झाली, दिवस बी चांगला गेला. वैयक्तिक 76 धावा केल्या 31 बॉलला. आणि पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे ती आता मच्छूकडे आहे. आणि दुसऱ्या मॅचला बी मिळालेले. दुसऱ्या मॅचला पण आम्ही पहिला फिल्डिंग केली आणि आम्हाला टार्गेट होतं 118चं. 118 करताना पुन्हा एकदा आणि 70 धावाचीच खेळी झाली. टोटल 140 धावा झाल्या दिवसात. आणि दुसऱ्या मॅचची मॅन ऑफ द मॅच बी ट्रॉफी ही मिळाली. मॅच पूर्णपणे फसलेली. आमच्या एका बॅट्समननं इथं उभारला आहे, जरा खुश झाला आहे. त्यानं मारत नेली आणि पूर्णपणे लास्टला 1 बॉल 3 ओव्हर 3 6 मारून मॅच जिंकवली. एवढा मुवमेंट खुश. आजचा दिवस लय भारी गेला. पब्लिकनं उचलून घेतलेलं, फॅन फॉलोईंग आल्यामुळं लय भारी झालं. आता गँग बघा सगळी बघायला लागली ब्लॉग करताना. आणि आता ही आमची गँग आहे. आता खुश, आता एवढं आता निवांत जायचं घरला. टीमचं फोटो काढायलेत, टीमचं फोटो काढायचं आणि आता निवांत इथनं आवरून निघायचं. कपडे पाच घाण झालेत खेळून.
खुशी काय असते हे आत्ता कळा लागले की जरा गेम केला की सगळी डोक्यावर येतात, पण लगेच डोक्यावर चढून चालत नाही, पाय जमिनीवर ठेवायला लागते ते, नाहीतर कधी जमिनीवर आपटल सांगत नहीं। ये प्रशांत भाई बहुत भाई तो बाप कहला है छोटे उस्ताद ने आज पर मतलब उम्र में तो छोटा है, अरे बादशाह निकला भाई तो क्या बोलो अभी रिप्लाई करूँ क्या अभी भाई को। मॅच जिंकल्याची खुशी एवढी असते, स्पॉन्सरांनी एक एक मॉन्स्टर घेऊन दिले, या ओण्या यो मच्छा मिरिंडे, तू काय पेलास? बदाम शेक, हावरा आहे काय नाही म्हणते, खोटं बोलते, बदाम शेक आणि भजी घेऊन दिल्यात, एवढं भजीचं मोठं हे घेऊन दिले, खावा खावा म्हणू लागले पुढे जाऊन आणि खाऊया, आम्ही नको म्हणलं जायचं होते आणि खेळायला, प्रेम एवढं उत्तू चालले की नाही की लय खुश झाले लय खुश। तर आता आली बसवान बागेवाडीत, कुठं तसं क्लोजर आता आपले धावतो तुम्हाला, एक क्लोजर आहे गाडी, आणि आता त्यातनं उतरलोय, अंग लय अवघडले, आता खुशी आहे की आईस पैसा आता आम्ही आमच्या गाडीत बसणार आहे, आता गाडी मच्छिंद्र आज चालवणार आहे, वैभव मागं बसणार, आणि निवांत मी तर होतं तसं आलो तसं झोपूनच जाणार आहे निवांत आईस पैसमध्ये। तर चला जाऊया, आता आम्ही चाललोय निवांत। आता तुला कसं वाटायला गाडीत बसायला आपल्या आपल्या, तुला कसं वाटायला मच्छू सर? एक नंबर। तुला रे वैभव? काय नाही, कवा एकदा घरात जाऊन झाले पण क्लुझर मधनं असं कुचून बसण्यापेक्षा आता आईस पैस निवांत असं झोपून जायला तर मजा येणार आहे। तर आता वाजलेत 9:30 आणि आम्ही आता जेवायला आलोय, तिकोटामध्ये थांबलोय, आणि हॉटेल बघा कसलं आहे भारी, हे हॉटेल आहे तिकोटामधलं। आता इथं आम्ही जेवणार, आणि मग जाणार पुढं, जबर भुका लागल्या, आता जाऊन जेवणार आहे पोट भरून आणि निवांत गाडीत झोपणार आहे। सकाळ जर अजून काहीच खाल्लं नाही, आता पहिली वेळ आम्ही जेवायचं, सकाळी नाश्ता केला आणि परत दुपारी 2 केळं खाल्ले, त्यानंतर असंच उपास आहे, आता पोट भरून जेवणार आहे। आता अर्ध्या तासानंतर आमच्या जेवणाची ऑर्डर आल्या, आणि हे बघा आम्ही पनीर टिक्का आणि दाल तडका मागवला, आणि ही नालायक बोड्याच्यांनी मटणावर ताव मारलाय, येस मटण खायला लागलं त्यांना, आम्ही व्हेज खायला लागलो म्हणून समोरासमोर बसलो। तर आता जेवण झाले आणि एवढं भारी वाटलं का नाही की पैसा वसूल। आम्हाला विजापूरमधनं येता येता हॉटेल सापडत नव्हते, आणि एक हॉटेल इथं सापडलं आणि जेवलो, लय भारी वाटलं, जेवण सगळं व्यवस्थित कटाकटी होतं। आता निवांत गाडीत झोपून द्यायचं, तर चला जाऊया, आता आपली गाडी चालल्या। आता रात्रीचे वाजले तर 12 आणि आम्ही आहे कुच्चीमध्ये। आता मच्छिंद्रानं गाडी घेतल्या आणि ह्यो क्रेटा आता गाडीतनं आम्हाला मोठ्या सोडून चालला आता ह्यो जाणार। आता आम्ही इथूनचा प्रवास आता 5 किलोमीटरचा प्रवास आम्ही टू व्हीलरवरून करणार आहे, ती पण टेबल सीट थंडी जाम वाजायला लागल्या, पण काय मजा आहे, क्रिकेटचे जिंकून आल्यामुळं तर सगळं माप असते। तर चला जाऊया। तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या घरी, आजच्या छोट्याशा व्लॉगचा करूया इथंच डी एंड, भेटूया नवीन व्लॉगमध्ये, बाय बाय।